नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. जीवन हे गुंतागुंतीचे, तणावाचे, तसेच धाडसाचे बनत चालले आहे. पूर्वीच्या काळी चंद्रमोहिमा व्हायच्या, पण त्या चंद्रमोहिमा विशिष्ट देशांच्या सहभागाने पूर्ण व्हायच्या. कसं आहे, चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करणं हे मानवाचं पहिल्यापासून ध्येय आहे आणि या ध्येयानुसार त्याची वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीचा आपण विचार केला तर मानवी चंद्र मोहिमेच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशात सध्या कमालीची स्पर्धा आहे. हे मी म्हणत नाही, नासा या संस्थेने अधिकृत वृत्त जाहीर केले आहे. या दोन्ही देशांना पृथ्वीबाहेर मानवी वस्ती प्रस्थापित करायची आहे, स्थापन करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून चंद्र मोहिमेच्या योजनांना हे दोन्ही देश गती देताना दिसत आहेत. अमेरिका आणि चीन या दोन देशात अंतराळ क्षेत्राची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चीनने 2030 हे उद्दिष्ट ठेवले आहे, तर अमेरिकेने 2028 हे उद्दिष्ट ठेवले आहे. मानवी वस्ती चंद्रावर स्थापन करण्यासाठी मानव चंद्रावर पोहोचणं याला या दोन्ही देशांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभा करणे हे मुळात नासाचे उद्दिष्ट आहे. कारण नासा या संस्थेला भविष्यातील अंतराळ मोहिमेला गती देण्यासाठी या तळाचा वापर करून देण्याची योजना आहे. काही असलं तरी मानव चंद्राकडे आकर्षित होऊ लागला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे मानवाला मंगळावर झेप घ्यायची. पृथ्वीवर इतकी लोकवस्ती आता वाढत चाललेली आहे की आणखी काही वर्षानं पृथ्वीवर राहायला जागा देखील मिळणार नाही. आत्ताच लोक दाटीवाटीने राहू लागले आहेत. पुढच्या काळाचा विचार केला, पुढच्या लोकसंख्येचा विचार केला तर पृथ्वीवर राहणे अशक्यप्राय होणार आहे. आणि म्हणून चंद्र म्हणा, मंगळ म्हणा, इथं मानवी वस्ती होण्याच्या दृष्टीनं काही देश प्रयत्नशील आहेत आणि त्याच अमेरिका आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. कल्पना चांगली आहे, काही वाईट नाही. पृथ्वीवरचा बोजा यामुळे हलका होणार आहे
पण वातावरण आपणाला कितपत साथ देतं याचा देखील विचार करण्याची वेळ आहे. कारण पृथ्वीवरचं, चंद्रावरचं, मंगळावरचं हे वातावरण भिन्न भिन्न असणार आहे. मुळातच धाडसी उपक्रम आहेत. आपण फक्त आता लक्ष ठेवून राहायचं. कोणता देश सुरुवातीला चंद्रावर मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरतो? माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा द्या. पुनश्च एकदा धन्यवाद.